दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नागोठण्याजवळील अंबा नदीच्या पाटणसई आणि वज्रोली येथील पात्रात मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना घडली आहे. गुरुवार दिनांक 16 मे रोजी सकाळी नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या काही स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी यंत्रणेला कळवल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी होत कामाला लागली आहे. अंबा नदीत हजारो मासे मृत अवस्थेत सापडलेत. या माशांना उग्र वास येऊन ते पिवळे पडले असल्याने मासे मारण्यासाठी रसायनाचा वापर केल्याचा संशय व्यक्त होतोय. अंबा नदीला उन्हाळ्याच्या दिवसात पाटबंधारे खात्याच्या डोलवहाळ येथील धरणातून पाणी सोडण्यात येतं. हे पाणी खांब, सुकेळी, हेदवली मार्गे आलेल्या कालव्यातून अंबा नदीत येतं. याच कालव्याच्या प्रवाहात मासेमारी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि आदिवासींकडून TCL पावडरचा वापर केल्याचे पूर्वी दिसून आलंय. मात्र आता मासे मारण्यासाठी चक्क रसायनाचा वापर केल्यानेच कालव्याच्या प्रवाहातून हे मृत मासे अंबा नदीत आल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. याबाबत आरोग्य खाते आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. मृत मासे सापडलेल्या नदीच्या पात्रातील पाण्याचे नमुने अलिबाग येथील रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. दरम्यान अंबा नदीतील हे पाणी काही कंपन्यांच्या जलवाहिनीमार्फत त्यावर शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न होता अनेक गावांमध्ये जात असल्यानं नागरिकांनी हे पाणी 8 दिवस पिण्यासाठी वापरू नये असे आवाहन नागोठणे, पाटणसई, पळस, कोलेटीसह अन्य ग्रामपंचायतच्या प्रशासनाने केलं आहे. मासेमारी करण्यासाठी रसायनाचा वापर होत असून रसायनयुक्त पाणी पिऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणी दोषी व्यक्तींवर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी महेश पवार. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.